102व्या घटनादुरुस्ती संदर्भात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे आणि खास करून यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू शकेल का या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत। सर, पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? नाही, या याचिकेमधून फारसं काही निष्पन्न होईल असं मला अजिबात वाटत नाही। याच्यामध्ये दोन कारणं आहेत। म्हणजे केंद्र सरकारला वाटतंय की राज्याचे अधिकार कायम आहेत आणि असले पाहिजेत, याबद्दल आमचं मत तसंच आहे आणि त्यांचं मत ही आनंदाची बाब आहे। परंतु याच्यातून मराठा आरक्षण प्रश्न सुटणार आहे का? याच्यातून फक्त एवढंच ध्वनित होतं आहे की परवाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनंतर आता केंद्रावर जबाबदारी आलेली आहे। सगळे हे निर्णय म्हणजे फक्त मराठाच नव्हे, जाट आहेत, गुज्जर आहेत, इतर जे काही कम्युनिटीज आहेत त्या सर्वांचा निर्णय आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत आलेला आहे आणि त्यामुळे आपली डोकेदुखी वाढते आहे। उगाच उद्या काही निर्णय आपल्या विरोधात गेला आमच्या पक्षाला त्याचा तोटा बसेल आणि म्हणून आपल्या अंगावर हा सगळा विषय नको आणि म्हणून राज्याकडे अधिकार द्या, अशा प्रकारच्या हेतूने ही याचिका दाखल केल्याचं साधारण ध्वनित होत आहे। आमचं म्हणणं, तुमची जर भूमिका प्रामाणिक असेल तर जोपर्यंत हे जजमेंट लागत नाही किंवा ह्या निर्णयाचा फेरविचार होत नाही परवाच्या निर्णयाचा, तोपर्यंत हे स्पष्टचे अधिकार तुमच्याकडेच आहेत। तर तुमच्या अधिकाऱ्यामध्ये घेऊन मराठा आरक्षणाचा विषय प्राधान्याने केंद्राने सोडवावा। जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती संसदेच्या माध्यमातून पूर्ण करावी आणि राष्ट्रपतीच्या माध्यमातून आरक्षण पूर्ण करून द्यावं, ही आमचं तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती आहे। आणि फक्त एवढाच भागणार नाही, या याचिकेमध्ये तुम्ही 50% आरक्षणाची मर्यादेच्या बाबतीत काही उल्लेखसुद्धा नाही आहे। म्हणजे आज मेन अडथळा जो आहे की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडू शकत नाही, अशा प्रकारचा स्पष्ट निर्वाळा परवाच्या सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये तो आलेला आहे। त्यामुळे जोपर्यंत हा विषय रिलॅक्सेशन 50%च्या वर आरक्षण देण्याबाबतचा विषय आणि राज्याचे अधिकार, हे दोन्ही विषय तेवढेच महत्त्वाचे आहेत। जोपर्यंत याचिकेमध्ये दोन्ही विषयाच्या समर्थनार्थ पक्की भूमिका केंद्र सरकार जोपर्यंत सुप्रीम कोर्टात घेत नाही, तोपर्यंत फक्त राज्याला अधिकार देऊन आपली जबाबदारी झटकण्याचंच काम सुरू आहे, असं मत निश्चित होत आहे। राज्यातील भाजपचे नेते वारंवार टीका करत होते की 102व्या घटनादुरुस्तीनंतर देखील राज्याचे अधिकार अबाधित आहेत आणि दुसरीकडे आत्ता लगेच पुनर्विचार याचिका दाखल करते केंद्र सरकार। मी तेच म्हणत होतो, म्हणजे हा सगळा विषय इथपर्यंत यायच्या अगोदर विधानसभेच्या सभागृहामध्ये केंद्राच्या अटॉर्नी जनरलनी मांडलेली भूमिका की राज्याला अधिकार राहिलेला नाही, तेच मी त्या ठिकाणी बोललो आणि हेच विरोधी पक्ष नेते मला तुटून पडले की नाही, तुम्ही सभागृहात दिशाभूल करताय, कायदा जुनाच आहे, अमुक तमुक ते सगळं। मग मला सांगा, राज्याला अधिकार कायम होते तर मग ही याचिका केंद्राने दाखल करण्याची गरजच काय होती? असा खरा विषय आता स्पष्ट झालेला आहे। त्यामुळे ह्यांची वक्तव्य फक्त कायद्याच्या मुद्द्यावर न धरता राजकीय वक्तव्य ही मंडळी करत राहतात, कायदा बाजूला राहतो आणि बाकी स्वतःच्याच राजकीय पोपटपंची चालू असते। म्हणजे फक्त समाजाची दिशाभूल करायची, कायद्याच्या मुद्द्यावर काही बोलायचं नाही आणि राजकीय फायदा कसा घेता येईल आणि आमच्यावर कसं काही उलटवता येईल हाच प्रयत्न सुरू असतो। आता या पुनर्विचार याचिकेमुळे राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार अबाधित राहतील, त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाल निघू शकेल असं वाटतं? राज्याला फक्त अजूनही अधिकार आलेले नाहीत। परवाचं जजमेंट जोपर्यंत बदलत नाही सुप्रीम कोर्टाचं, तोपर्यंत आजच्या घटकेला अधिकार सर्व केंद्राकडेच आहेत। आता ह्यांच्या याचिकेमुळे जर झालं तर फक्त अधिकार येतील, पण अधिकार येणं फक्त भागत नाही। 50%ची जी काही मर्यादा रिझर्वेशनची आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये जर सूट मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न असाच अडचणीचा राहणार आहे आणि वारंवार कोर्टामध्ये हाच विषय तुम्हाला सांगावा लागेल की नाही हे असं करा आणि तसं करा। तर मला वाटते दोन्ही विषय केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारीत आज तरी आहेत, जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे विषय त्यांनी मार्गी लावून ठोस भूमिका याच्यामध्ये घेतली पाहिजे। तुम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं 2 पत्र देखील दिली, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना। त्यानंतर खऱ्या अर्थानं केंद्र सरकारला या संदर्भात जाणीव झालेलं दिसून येते की आहेच ना। आम्ही तर राष्ट्रपतींना पत्र देणं किंवा पंतप्रधान पत्र द्यायच्याबरोबर राज्यपालांच्या मार्फत ही प्रक्रिया पूर्ण जावी असं म्हणून विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीचा अर्थच तो आहे की राज्यांचे, आम्ही तेही म्हटलं आहे, तुमच्याकडे अधिकार गेले, तुमच्या अधिकारामध्ये तुम्ही करून घ्या, परंतु आमचे अधिकार कायम असावेत ही आमची धारणा आहे। आज तरी सुप्रीम कोर्ट जजमेंट जोपर्यंत बदल होतो पण अधिकार त्यांच्याकडेच गेलेला आहे, स्पष्टच आहे। तेव्हा दोन्ही गोष्टीचा उल्लेख आम्ही केला, तशी दखल केंद्राने घेतली ही आनंदाची बाब आहे। पण फक्त अधिकार देण्यापर्यंत भागत नाही, इतरही गोष्टी ज्या करणं आवश्यक आहे ते केंद्राने केलं पाहिजे, ज्याच्यामुळे जो गैरसमज निर्माण होतो
तो निर्माण होणार नाही एवढंच मला सांगायचं आहे. आतापर्यंत संपूर्ण देशभरात 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलेले अशी 9 राज्य आहेत. फक्त महाराष्ट्र हे एकमेव अपवाद केंद्र सुप्रीम कोर्टानं ठरवला आणि त्यामुळं तुम्ही देखील हे जे 9 राज्यांना कसं दिलं जास्त आरक्षण या संदर्भात काही याचिका दाखल करताय? आम्ही आता आमची तज्ज्ञांची समिती आम्ही नियुक्त केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे जे म्हणजे हायकोर्टाचे रिटायर्ड न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. ती समिती जजमेंटवर आपली भूमिका घेऊन जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही करू. आमचं काही मोठी गोष्ट नाही, रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचं हे सगळे लिगल मुद्दे आहेत. त्यामुळे ह्या दिलीप भोसले समितीच्या माध्यमातून जो निष्कर्ष येईल त्या पद्धतीने पुढचे पाऊल आम्ही नक्की घेऊ, त्यात वाद नाही. जे करायचं आम्ही नक्की करू. सगळ्या पद्धतीने शासन प्रयत्न करत. एकतर न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली असलेली कमिटी आहे. चीफ सेक्रेटरी नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये पाहत आहे. इतर सवलती ज्या देऊ केलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये मी स्वतः उपसमितीची बैठकात येणाऱ्या मंगळवारी आम्ही लावलेलीच आहे. त्यामुळे तिन्ही फ्रंटला हे काम आमचं सुरू आहे. पण मला वाटतं की राजकीय वक्तव्याचा जो भडीमार सुरू आहे सध्या माध्यमांमध्ये, तो फक्त राजकीय क्रेडिट डिस्क्रेडिट याच्यापुरतीच विषय मर्यादित आहे. ह्यांना समाजाशी काही घेणं देणं नाही. या सगळ्या प्रसंगाचा राजकीय पोळी भाजून घेण्याकरता उलटसुलट काहीतरी विधानं करण्यास पलीकडे याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही आहे. धन्यवाद सर. तर जरी केंद्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली असली तरी केंद्रानं या संदर्भात ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे आणि जो 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भात खऱ्या अर्थानं केंद्र सरकारनं भूमिका घ्यायलाच हवी असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. बातमी मागची बातमी म्हणजे